हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण 12th स्टँडर्ड बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील 10 चॅप्टर शिकणार आहोत. आणि आता आपल्याकडे फार कमी वेळ आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व 4 महिने आहेत. 4 महिन्यात आपल्याला आपला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. मी काही थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. काही त्याचे टॉपिक्स, जर्नल एंट्रीज, नोट्स अवेलेबल करून देईल. आपलं ॲप्लिकेशन कल्पतरू कॉमर्स क्लासेस, गुगल पे कल्पतरू कॉमर्स क्लासेस प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. तुम्ही नाव टाकलं तरी तुम्हाला मिळेल. यूट्यूब चॅनलला जाऊन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर लाईकचंही बटन दाबून घ्या. आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अपलोड होणार आहे, ती डेली बघत जायची. आणि या व्हिडिओमध्ये फक्त बघायचं नाही तर नोटबुक ठेवून बसायचं समोर. नोटबुक, पेन आणि बुक्स आपलं स्टेट बोर्डचं. ओके. किंवा मी काही स्टडी मटेरियल म्हणून तुम्हाला आपल्या ॲपमध्ये बोर्ड पेपरमध्ये आलेले क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे, ते तुम्ही सॉल्व करायचे. ओके. तर चला, जास्त वेळ न घेता आपण कमीत कमी वेळेमध्ये आपण चॅप्टर घेतो आहोत. इम्पॉर्टंट पॉईंट्स घेणार आहेत. चला बघा. तर ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टर पासून आपण सुरुवात करतो आहे. ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे काय? भागीदाराचा प्रवेश. म्हणजे कसा? तर 2 पार्टनर्स आहे, ए अँड बी आर 2 पार्टनर्स. हे दोघं रनिंग मध्ये बिझनेस करत आहेत. त्यांना थर्ड पार्टनरची गरज आहे. त्यांचं भांडवल त्यांना कमी पडत असेल म्हणून त्यांनी थर्ड पार्टनर त्यामध्ये ऍडमिट केले आहे. म्हणजेच आता न्यू पार्टनर्स झालेत तुमचे ए, बी, सी. आलं लक्षात? मिनिमम पार्टनरशिप फॉर्म तयार होण्यासाठी किती मेंबर्स असायला पाहिजे? 2. आता ह्या ज्या बाकीच्या व्हिडिओ आहेत आपल्या थ्योरेटिकल, त्या मी अपलोड करणारच आहेत लवकर आपल्या ऍप्लिकेशनवर. त्या तुम्ही बघून घ्यायच्या स्टेप बाय स्टेप. तर ए, बी, सी हे 3 पार्टनर आहेत समजा. आता उदाहरणार्थ असं समजून या की 3 पार्टनर्स आहेत, आपण थर्ड, फोर्थ पार्टनर ऍडमिट केला. मग 4 पार्टनर होऊ शकतात, 3 पार्टनर, 5 पार्टनर, 6 पार्टनर. म्हणजे प्रत्येक वेळेस दरवर्षी जर आपण एक पार्टनर ऍड करत गेलो तर त्या प्रोसिजरला म्हणतो आपण ऍडमिशन ऑफ पार्टनर. ओके. तर हे बघा, ऍडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टर मध्ये आपण इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, नवीन भागीदाराचा प्रवेश. आपल्या बिझनेसमध्ये नवीन भागीदार ऍडमिट होतो आणि तो आपल्या सोबत आपला प्रॉफिट शेअर करतो. म्हणजेच तो नवीन ऍडमिट झाल्यामुळे त्याला प्रॉफिट द्यावा लागेल, मग तो गुडविलही त्याच्याकडनं आणावं लागेल. ह्या केसेस आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. ओके. माझ्या ओल्ड व्हिडिओ पण आहेत, त्या पण मी तुम्हाला इन डिटेलमध्ये आहेत, त्या पाठवून देईल. आता फक्त आपण प्रॉब्लेम कसा सोडवायचा आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी इन शॉर्ट मध्ये एंट्रीज कशा करायच्या ते बघतोय. बघा, जर्नल एंट्रीज आहे आपल्या स्टार्टिंगला. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल, ही पहिली जर्नल एंट्री आहे आपली. तर व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल, तर याची जर्नल एंट्री काय होते लक्षात घ्या. आधी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी, प्रॉब्लेम समजण्यासाठी इन शॉर्ट मध्ये आपल्याला थोडक्यात 2-3 व्हिडिओ अभ्यास करावा लागेल. आणि हे तुमच्या नोटबुक मध्ये स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायचं. हे जे मी आता नोट्स लिहून देणार आहे, 2-3 व्हिडिओ येतील, त्या लिहून घ्यायच्या, मग प्रॉब्लेम सिरीज चालू होईल आपली. ओके. तर हे बघा, व्हेन न्यू पार्टनर्स ब्रिंग कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल, म्हणजे नवीन पार्टनर जेव्हा बिझनेस मध्ये येतो तेव्हा तो सोबत काय घेऊन येतो? कॅश. ब्रिंग इन कॅश म्हणजे तो सोबत कॅश घेऊन येतो. त्याला फुकट प्रवेश मिळणार नाही, त्याला पैसे आणावे लागतील, पैसे द्यावे लागतील. बरोबर? म्हणजे नवीन पार्टनर जेव्हा बिझनेसमध्ये येतो तेव्हा तो त्याच्यासोबत जर कॅश घेऊन येत असेल तर एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. कॅश लिहा तुम्ही किंवा बँक लिहा, दोघांपैकी काही पण एक लिहा. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू, बरं कोणत्या पार्टनरने आणले त्याचं नाव लिहायचं असतं. मग आता आपल्याला इथे नाव माहित नाही सध्या, प्रॉब्लेम थोडी सोडवतोय आपण एंट्री घेतोय. मग इथे येणार न्यू पार्टनर्स कॅपिटल. काय म्हणतो आपण? न्यू पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे न्यू पार्टनर्स कॅपिटलच्या जागी येणार राम, श्याम, सीता, गीता जे काही असतील नवीन पार्टनर्स,
त्यांचे नावं लिहायचे असतात. जसं राम कॅपिटल, श्याम कॅपिटल, सीता कॅपिटल, गीता कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट टू राम कॅपिटल, अशी ती एंट्री बोलली जाईल. म्हणजे आपण याला म्हणतो व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग कॅश टुवर्ड्स हिज कॅपिटल, तर व्हेन कॅश अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल, अशी ही तुमची जर्नल एंट्री होईल. ओके, एंट्री समजली, कॅश अकाउंट डेबिट. पर तुम्हाला एक शॉर्टकट सांगून ठेवतो मी. कुठल्याही वर्गात जाऊन बसा, कोणती एंट्री करा. तुम्हाला जर एंट्रीज कठीण जात असतील, जर्नल एंट्रीज तुम्हाला लिहिता येत नसतील, इन शॉर्ट मध्ये सर्वात सिंपल एकच गोष्ट लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल, हा बिझनेस आहे, एक बिझनेस आहे, फर्म आहे, व्यवसाय आहे, कोणाचं दुकान असेल, काही असेल, जे इन होतं, जे बिझनेसमध्ये येणार आहे, जे बिझनेसमध्ये येत असतं, ते सर्व डेबिट टाकायचं, ते सर्व डेबिटला टाकायचं. आणि जे बिझनेसमधून बाहेर जाणार आहे, इन आउट होणार आहे, ते सर्व काय करायचं, क्रेडिट टाकायचं. मग तुम्ही कोणती एंट्री पास करू शकता. आलं लक्षात. समजा तुम्ही बँकेतून लोन घेतलं बिझनेससाठी, म्हणजे बिझनेसमध्ये कॅश येते, म्हणजेच कॅश अकाउंट काय होणार, डेबिट. मग क्रेडिटला काय होणार, ज्या बँकेतून लोन घेतलं त्या बँकेचं नाव. आलं लक्षात. एक उदाहरणार्थ सांगितले मी तुम्हाला की एंट्रीज कशा करायच्या. साध्या सिंपल भाषेमध्ये एंट्रीज करायच्या. कुठल्याही चॅप्टरमध्ये जा तुम्ही, एंट्रीज करताना कधी कॅश डेबिट असतं, कधी कॅश क्रेडिट असते. जेव्हा कॅश डेबिट असते, काही शॉर्टकट ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला आधी सांगतोय. जसं कॅश आहे, कॅश कम्स इन असेल तर तिला डेबिट घ्यायची, कम्स इन असेल तर डेबिट घ्या. कॅश गोज आउट असेल तर तिला क्रेडिट टाका. हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर परचेस असेल ते डेबिट घ्या, सेल आलं तर क्रेडिट घ्या. कारण सेल ऍज अ इन्कम, परचेस ऍज अ एक्सपेन्सेस. ह्या काही शॉर्ट नोट्स लक्षात ठेवा. कारण तुम्ही 11वीचा क्लास आपल्याकडे लावलेला नव्हता. मी तुम्हाला त्या व्हिडिओ पाहिला, पण आता सांगू शकत नाही. 4च महिने आपल्याकडे, 4 महिन्यात आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. म्हणून मी इन शॉर्ट जिथे गरज वाटेल तिथे मी तुम्हाला मदत करेन. ओके, चला मग ही पहिली एंट्री आपली त्यानुसार घेतली आपण. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग कॅश, नवीन पार्टनर बिझनेसमध्ये आलाय, तो त्याच्यासोबत कॅश घेऊन येतो, म्हणून कॅश अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल. कारण जो पैसे देतो तो क्रेडिट येणार. आता इथे सेकंड बघा, आता सेकंड एंट्री. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग सर्टेन ऍसेट, न्यू पार्टनर ब्रिंग सर्टेन ऍसेट टुवर्ड्स हिज कॅपिटल. आता तो कॅश नाही आणत आहे, सोबत काय आणतोय, ऍसेट आणतोय. काय आणतोय, ऍसेट आणतोय. म्हणून एंट्री होणार ऍसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल. ऍसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल. ओके, बघा, कॅश आणली, कॅश डेबिट घ्या. ऍसेट आणली तर ऍसेट डेबिट घ्या. ऍसेट कोणती, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, मोटर कार, ह्या आपल्या ऍसेट आहेत. त्या सर्व तू इथे डेबिटला घेऊ शकतो. म्हणजे न्यू पार्टनर कोणी घेऊन येऊ शकतं. समजा उदाहरणार्थ तुमच्यामध्ये एक सीता आहे, एक गीता आहे, दोघं बिझनेस करतात. आता त्यांच्यामध्ये ऍडमिट होतोय राम. मग रामला ते ऑफर करतील, तू काय आणतोय, काय देतोय आमच्या बिझनेसमध्ये येताना. तर तो राम पैसे पण देतोय आणि ऍसेटही देतोय. दोघं देत असेल तर दोघंही एंट्री होतील. तो फक्त पैसे देत असेल तर ही एंट्री होईल. ऍसेट देत असेल तर ऍसेट येईल. म्हणजे तो मोटर कार घेऊन येत असेल तर मोटर कार अकाउंट डेबिट टू राम कॅपिटल, अशी एंट्री होते. तर हे आज मी एंट्री तुम्हाला येथे एक्सप्लेन केल्यात, फक्त 2 घेतल्या. आजची पहिली व्हिडिओ आहे आपली. तर हे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 2च एंट्रीज घेतल्या. तुम्हाला काही अडचण आली, समजलं नसेल, तर तुम्ही आपल्या ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तिथे नंबर आहे माझा, तिथून तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा चॅट बॉक्स मधून मला नंबर मेसेज देऊ शकतात. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. ओके. आणि आपण 1 बाय 1 एक व्हिडिओ बनवणार आहोत, छोट्या छोट्या, एक 10-15 मिनिटाच्या. कारण तुम्हाला थेरी बोर होणार नाही. अगदी सिंपल आणि इझी लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. माझी स्टार्टिंग आहे व्हिडिओची. थोडं प्रॅक्टिसमध्ये यायला मलाही 2-3 दिवस लागतील. तरी आपण प्रयत्न करूया लवकरात लवकर स्टार्ट करायचा. तर आज आपण ह्या 2 एंट्रीज घेतल्या, या लिहून घ्या.
नेक्स्ट व्हिडिओ आपली येणार आहे पुढचे इंटरेस्ट. आधी आपण इंटरेस्ट समजून घेऊ सर्व. कसं आहे, मी तुम्हाला जो पॅटर्न 4 महिन्याचा आहे कसं शिकवणार आहे ते महत्वाचं आहे. तुम्हाला आधी इंटरेस्ट सांगेन, मग नंतर प्रॅक्टिस वर्किंग करून देणार त्या चॅप्टरची, त्यानंतर मग प्रॉब्लेम आपण घेणार आहे आणि प्रॉब्लेम सोबत आपण सॉल्व्ह करूया. मी इकडे एक एंट्री करणार, तुम्ही तिकडे एक एंट्री करायची, मात्र अभ्यास जरूर करायचा. चला बघा, हे 2 एंट्रीज आहे, ते राईट डाऊन करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.